महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आपल्यासोबत आहेत. भाऊ, प्रचाराचा सध्या जोर आहे, आघाडी घेतली तुम्ही, कशा पद्धतीने सध्या प्रचार सुरू आहे? काही नाही, आता पहा, लोकसभा निवडणूक लागल्यापासूनच आम्ही प्रचारात आघाडी एवढ्यासाठी घेतलेली होती की पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या या लोकसभेमध्ये असणाऱ्या 6 विधानसभापैकी स्वतः प्रत्यक्ष येऊन सगळ्याच कार्यकर्त्यांचे संवाद मेळावे घेतले. जवळजवळ 5 विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही जाऊन आलो. त्यानंतर आम्हीसुद्धा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. त्यांना आवाहन केलं की आपण सगळेजण माझ्या अर्ज भरायला 4 तारखेला आलं पाहिजे. आणि त्या दिवशी खूप लोक आले, हे आपणही पाहिलं. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. म्हणजे त्या अगोदर भरलेल्या उमेदवारांच्या जी गर्दी होती त्यापेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी माझा अर्ज भरायला आले. आणि त्यानंतर 8 तारखेला विड्रॉल झाल्यानंतर आम्ही तर सातत्यानं फिरत आहोत. आता आपण म्हणता प्रचारात आघाडी घेतली, ही आघाडी कायम ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मागच्या वेळी खामगावला उद्धव ठाकरे यांनी जे महायुतीचे उमेदवार आहेत प्रतापराव जाधव यांच्यासाठी सभा घेतली होती, यावेळी सभा घेणार आहात? हे पहा, 2009, 2014 आणि 2019 या 3ही वेळेस प्रतापरावजी यांच्यासाठी उद्धवजींनी सभा घेतली होती. आणि लोकांना आवाहन केलं होतं यांना निवडून द्या. लोकांनी त्यांचं ऐकलं आणि त्यांना निवडून दिलं. आम्हीही आता जी 2024ची एक जी प्रचार सभा आहे ती त्याच मैदानावर ठेवली आहे. फरक फक्त एकच आहे की त्यांना पराभूत करा असं आवाहन उद्धवजी करतील आणि लोक ऐकतील. सध्या असली नकली शिवसेनेचा वाद सुरू आहे. अमित शहा स्वतः म्हटले की जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ती नकली आहे आणि त्यांच्याकडे जे एकनाथ शिंदे आहेत सोबत त्यांची शिवसेना असली आहे. तुम्ही कसं पाहा? हे पहा, आमचेच लोक फोडून असंवैधिक मार्गानं सरकार बनवून कुठंतरी आमिष देऊन काही लोकांना CBIच्या EDचे धाक दाखवून सरकार तयार केलं गेलं आणि त्यामध्ये असलेल्या लोकांना असली शिवसेना म्हटलं गेलं. शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातले मेजॉरिटी ऑफ MLA फोडले आणि त्यांनाही असली राष्ट्रवादी म्हणतात. आता मला एक सांगा, हे फोडून त्यांना जर असली म्हणत असतील तर यांचे असलेल्यामध्ये किती बाहेरचे लोक आहेत? यांची मग असली BJP कुठं राहिली? आपण पाहिलं तर यांच्या मंत्रिमंडळामध्ये जर पंतप्रधानांनी आरोप केलेले NCP पार्टीचे अजितदादा उपमुख्यमंत्री असतील, कुठंतरी मागचे 2-2.5 वर्ष उद्धवजींसोबत काम केलेले मंत्रिमंडळामध्ये राहिलेले लोक असतील, मग यांनी आता त्यांच्यासोबत काम करत असताना आणि अनेक ठिकाणी आमचे काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, अनेक लोक यांनी आयात केले, मग यांची कुठे असली BJP राहिलेली आहे? प्रतापराव जाधव म्हणतात की माझी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्यासोबत आहे. तुम्ही सुद्धा म्हणता की माझी लढत महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव सोबत आहेत. मात्र आव्हान कसे पेलणार? कारण की वंचितचा उमेदवारसुद्धा उभा आहे, अपक्षसुद्धा उभे आहेत. कसं आव्हान पेलणार? आव्हान निकालातून पेललेलं मी तुम्हाला दिसेल. आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय. मागच्या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. खरंच त्या जाहीरनाम्याप्रमाणे कामं झाली? हे पहा, आम्ही शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत. शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की हे जाहीरनामे प्रकाशित होतात आणि नंतर रद्दीच्या भावात विकल्या जातात, त्यांना नंतर कोणी विचारतही नाही. म्हणून त्या जाहीरनाम्यापेक्षा प्रत्यक्ष जनतेला येऊन वचन द्या, सांगा, टाईम बॉन्ड प्रोग्राम द्या. या जाहीरनाम्यामधले जे काही तुमचे असतील केलेले वचनं तर ते तुम्ही किती दिवसात पूर्ण करा, जनतेमध्ये येऊन जाहीरपणे सांगा ना. कागदावर जाहीरनामे करून प्रेसला सांगून नंतर त्याचं काही होत नाही, हे आपण अनेकदा पाहिलं. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी असा काल आरोप केला आहे की महाविकास आघाडीसोबत भाजपची फिक्सिंग आहे, त्याच्यामध्ये बुलढाणाची जागा ही फिक्स केली असं म्हणणं आहे. मोठे माणसे, मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. मी सर्वप्रथम आमच्या सर्वच जनतेला शुभेच्छा देतो. प्रकाशजी आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत, निश्चितपणे मोठे माणसं आहेत. त्यांच्याकडे काही माहिती असेल तर निकाल लागल्यानंतर त्यांना समजेल.
फिक्सिंग कोणासाठी केल्या गेली हेही त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. माझ्यासाठी केल्या गेली का खासदारासाठी केल्या गेली? नारायण राणे म्हणतात की उद्धव ठाकरे 5 खासदारांच्या भरोश्यावर मस्ती चढली उद्धव ठाकरेंना. त्याला सुद्धा स्वतःचं डिपॉझिटसुद्धा वाचवता येणार नाही, कारण त्या ठिकाणी अत्यंत कडवट निष्ठावान शिवसैनिक खासदार विनायकजी राऊत साहेब आहेत. हे त्याला पाळून हॅट्रिक केल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, राज ठाकरे महायुतीसोबत आलेत, प्रचारही करायचं त्यांनी सांगितलं पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना, तुम्ही कसं पाहता याकडे? राज ठाकरे हे तरुणांमध्ये एक आकर्षण आहे त्यांचं, परंतु दुर्दैवानं शरद जोशींच्या बाबतीमध्ये जे झालं तेच त्यांच्या बाबतीमध्ये होईल की भूमिकाच नाही, कुठल्या तरी एका भूमिकेवर टिकप राहत नाही. पण कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत गोंधळ आहे की नेमकं काय केलं पाहिजे. कधी म्हणतात की असा खोटा पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिला नाही, कधी म्हणतात शहाला आणि याला हाकला, कधी म्हणतात त्यांना निवडून द्या, कधी म्हणतात त्यांना पाडा, कधी म्हणतात लावरे तो व्हिडिओ. काय ते मोठं नेतृत्व आहे, त्यांनी ठरवावं काय करायचं काय नाही. नक्कीच. तर हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर. कॅमेरामन हर्षल निकमसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा.